तर आता आपण प्रॉब्लेम सेट 3 मधील एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहोत. द एक्झाम्पल इज लाईक फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन अन एपी -11, -8, -5, 49. ओके, म्हणजे आता आपण प्रॉब्लेम सेट 3 एक्झाम्पल नंबर 2 पाहतो आहोत. एक आपल्याला एपी दिलेली आहे. एपी काय आहे? एपी इज -11, -8, -5 ... -49 ही एपी आहे. ठीक आहे. तर आपल्याला ह्या एपी मधली शेवटून चौथी टर्म म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन दिस एपी. म्हणजे ह्या एपी मधली ह्या अंकगणित श्रेणी मधली आपल्याला शेवटून चौथं पद काय आहे हे काढायचंय. ठीक आहे. मग आपण सगळ्यात पहिले हे शोधून काढूयात की शेवटचं पद हे कितवं आहे. म्हणजे ही 49 जी आहे ती कितवी टर्म आहे हे आपण सगळ्यात पहिले शोधणार. मग इथं ए ची व्हॅल्यू काय आहे? ए ची व्हॅल्यू आहे -11. ओके. डी ची व्हॅल्यू काय आहे? डी ची व्हॅल्यू म्हणजे -8 -11 म्हणजेच -8 + 11 दिस इक्वल्स टू 3. राईट. म्हणजे 11तून 8 गेले 3 उरले. त्यानंतर आपल्याला टीएन माहिती आहे, लास्ट टर्म माहिती आहे. लास्ट टर्म काय आहे? 49. आता आपल्याला शेवटून चौथी टर्म काढायची. मग पहिले आपण हे शोधणार की ही कितवी टर्म आहे आणि त्याच्या आधी आपण 3 टर्म्स जाणार. बरोबर. मग आता आपण टीएनचा फॉर्म्युला वापरूया. टीएन इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. मग आपल्याला टीएन माहिती आहे. टीएन किती आहे? 49 इज इक्वल टू ए किती आहे? -11 प्लस मला एन माहित नाही काय आहे -1 इंटू डी. डी किती आहे? 3. ओके. मग 49 इज इक्वल टू -11 प्लस 3n -3. आपण 3 आणि ह्या कंसाला गुणलं. वी हॅव मल्टिप्लाइड दिस ब्रॅकेट बाय 3. सो 49 इज इक्वल टू -11 -3 विल बिकम -14 प्लस 3n. आता -14 ला इकडे घ्या. 49 प्लस 14 इज इक्वल टू 3n. आणि मग 9 आणि 4 13 होतात. हातचा गेला 1. 4 आणि 5 आणि 1 6. 63 इज इक्वल टू 3n. सो n इज इक्वल टू 63/3 मीन्स n इज इक्वल टू 21. याचा अर्थ असा होतो की ही जी काही एपी आहे ह्या एपी मधलं T21 इज इक्वल टू 49. बरोबर आहे. आता आपल्याला शेवटून चौथं पद काढायचंय. शेवटून चौथं पद, शेवटचं पद 21, मग 20, मग 19 आणि मग 18. राईट. मग शेवटून चौथं पद काढायचंय म्हणजे आपण काय करणार की आपल्याला n इज इक्वल टू 18 असताना आपल्याला T18 फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. आपल्याला शेवटून चौथं पद करायचं. वी आर सपोज टू फाइंड आउट द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. ओके. सो Tn चा फॉर्म्युला वापरा परत. Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. सो T18 इज इक्वल टू -11 प्लस 18 - 1 इंटू 3. सो T18 इज इक्वल टू -11 प्लस 17 इंटू 3. 18तून 1 गेला 17 उरले. सो T18 इज इक्वल टू -11 प्लस 51. 17 3 51 होतात. आता 51 मधून 11 वजा करा. 51 वजा 11 किती होतील? T18 इज इक्वल टू 40. म्हणजे 18th टर्म जी आहे म्हणजे शेवटून चौथी जी टर्म आहे या एपी मधली ती किती आली? 40. सो अवर आन्सर इज 40. सो द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड ऑफ दिस एपी इज नथिंग बट द 40. सो हे आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर 2. नाउ वी विल सी एक्झाम्पल नंबर 3. नाउ व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 3? इन अन एपी द 10th टर्म इज 46. कोणती तरी एक एपी आहे ज्याची 10th टर्म आपल्याला दिलेली आहे. 10th टर्म म्हणजे 10वे पद आहे 46. अँड सम ऑफ द 5th अँड 7th टर्म इज 52. 5व्या आणि 7व्या पदांची बेरीज 52 आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार? T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. राईट. अँड वी आर सपोज टू फाइंड आउट दॅट एपी. आपल्याला ती एपी शोधून काढायची. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म मिळाली पाहिजे, कॉमन डिफरन्स मिळाला पाहिजे. फर्स्ट टर्म मिळाली, कॉमन डिफरन्स मिळाला म्हणजे ए आणि डी ची किंमत मिळाली, ए आणि डी ची व्हॅल्यू मिळाली
की आपण ती एपी फाइंड आउट करू शकतो. मग ए आणि डी ची व्हॅल्यू कशी काढायची, तर त्यासाठी आपण याचा उपयोग करणार. सगळ्यात पहिले आपण टीएनचा फॉर्म्युला लिहूया. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग T10 ने सुरुवात करूया. T10 इज इक्वल टू ए प्लस 10 मायनस 1 इंटू डी. T10 आहे 46 इज इक्वल टू ए प्लस 9D. 10तून 1 गेला 9 उरतात, म्हणजेच ए प्लस 9D इज इक्वल टू 46. हे झालं इक्वेशन 1. आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळणार आहेत जी सॉल्व्ह करून आपण ए आणि डी ची व्हॅल्यू काढणार आहोत. मग आता हे वापरायचं आहे आपल्याला. ओके, हे काय दिलेलं आहे आता की T5 प्लस T7 इज इक्वल टू 52. मग असाच जर आपण फॉर्म्युला वापरला ह्या दोघांसाठी तर काय होईल, एची जागी एच येईल प्लस एन मायनस 1 म्हणजे याच्यासाठी काय येईल 5 मायनस 1 इंटू डी प्लस आता T7 साठी परत ए येईल प्लस 7 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 52. म्हणजे आपण T5 च्या ऐवजी पण फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला आणि T7 च्या ऐवजी पण आपण फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला. आता आपण हे सॉल्व्ह करूया. ए प्लस 4D प्लस ए प्लस 6D इज इक्वल टू 52. म्हणजे 5तून 1 गेले 4, 4D केले, 7मधून 1 गेले 6, इंटू डी केले 6D आले आणि 52. मग ए प्लस ए 2A प्लस 4 अधिक 6 10D इज इक्वल टू 52. 2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय उरेल ए प्लस 5D इज इक्वल टू 52. म्हणजेच ए प्लस 5D इज इक्वल टू 52 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 26. बरोबर आहे. 2 दुणे 4, खाली उरला 1, बेसक 12. हे झालं इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो बाय 1 मायनस 2 बाय 1 मायनस 2. सो व्हॉट इज 1? ए प्लस 9D इज इक्वल टू 46. ए प्लस 5D इज इक्वल टू 26. सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. प्लस ए मायनस ए कॅन्सल होतील. 9D मधून 5D गेले, 9D मधून 5D वजा केले 4D. 6तून 6 गेले 0, 4तून 2 गेले 2. म्हणजेच आपल्याला मिळालंय D इज इक्वल टू 20/4. मग 4 एके 4, 4 पंचे 20. D इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला D ची किंमत 5 मिळाली. नाव सबस्टिट्यूट D इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये आपल्याला D ची किंमत 5 घ्यायची आहे. इथं काय आहे आपल्याला A प्लस 9D इज इक्वल टू 46. मग A प्लस 9 इंटू 5 इज इक्वल टू 46 आणि मग A प्लस 9 45 इज इक्वल टू 46. म्हणजे A इज इक्वल टू 46 मायनस 45. म्हणजेच A इज इक्वल टू 46 मायनस 45 इज 1. सो A इज इक्वल टू 1. Therefore, an AP is फर्स्ट टर्म काय आलेली आहे A 1. डिफरन्स आहे 5 म्हणजे 5 मिळवत जायचंय. सो 1 1 प्लस 5 6 6 प्लस 5 11 11 प्लस 5 16 अँड सो ऑन. सो आपली जी एपी आहे ती आलेली आहे 1 6 11 16. सो अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 3 मधली सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल पाहिलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहूया.